वर्ध्यात भटक्या कुत्र्यानं तब्बल 59 जणांचा चावा घेतलाय। काल आणि आज 2 दिवसात 59 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय। बस स्थानक समोरील शहरातील विविध परिसरात कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ला केलाय। कुत्र्यानं चावा घेतलेल्या नागरिकांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 68 जणांवर उपचार करण्यात आले असून काही जणांना घरी पाठवण्यात आले तर 1 जण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। भटक्या कुत्र्याची दहशत दिसून येत आहे। तब्बल 19 जणांना चावा भटक्या कुत्र्याने घेतलेला आहे। मी सध्या बसस्थानक परिसरामध्ये आणि याच परिसरामध्ये एकूण 19 जणांना चावा या भटक्या कुत्र्याने घेतला आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे। एकूणच मोठ्या प्रमाणात विविध गावातील जे नागरिक आहे हे गावाला जाण्याकरता या बसस्टॉप परिसरात येतात, परंतु एकूण 19 जणांना चावा घेतलेला आहे। आपल्याजवळ रुग्ण सुद्धा आहेत, पाहू शकता या भटक्या कुत्र्याने यांना सुद्धा इथे चावा घेतलेला आहे। सोबतच 19 जणांना चावा घेतलेला आहे। या सर्व नागरिकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले। 18 जणांना सुट्टी देण्यात आली असून एका वृद्ध महिलेवर उपचार सुद्धा सुरू आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहे, काय सांगशील, कशा प्रकारे एकूण चावा घेतला, काय घटना होती? 19 जणांना ते कुत्रे चावलं। आतापर्यंत 19 जणांना चावलं। असं मागून यायचं, ते पिसाळलेलं कुत्रं आहे, त्याच परिसरामध्ये घुमत असते ते, आणि मागून येऊन असं पकडत आहे। म्हणजे खूप म्हणजे पडून असं हे इथे रक्त सांडलेलं आहे त्या आजीचं। तू काय केलं? त्याला दवाखान्यात त्यांना दवाखान्यात नेलं, 2-3 जणांना, 2-3 जणांना दवाखान्यात नेले। मी त्यांच्यावर उपचार चालू आहे सध्या। ज्यांना कुत्र चावलेला आहे तो पण आपल्यासोबत आहे व्यक्ती आहे। काका काय सांगाल, काय घटना होती एकूण? मैं दुकान से आ रहा था तो पीछे से आई और एकदम से मेरे को लपक गई। लाल कलर की कुत्ती है वो, और वो ब्रिज के नीचे लपकी मेरे को। काय दवाखान्यात उपचार केला? आताच गेला होता तो म्हणे सोबत एक माणूस आणा म्हणे, तो मी आता जाऊन राहिलो चौकावर और माझा मित्र आणून राहिलो। 19 जणांना चावा या भटक्या कुत्र्याने घेतला असून भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे। भटक्या कुत्र्याचा प्रश्न एकूणच ऐरणीवर आला असून या कुत्र्याच्या बंदोबस्ताची मागणी नागरिकांकडून होत आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा। 9-9:30च्या दरम्यान जिल्हा रुग्णालय येथे वेगवेगळ्या गावात बसस्टँड परिसरात एक भटक्या कुत्र्यांनी चावल्याचे असे टोटल 19 रुग्ण आपल्या दवाखान्यात आले होते। सगळ्यांना आपण तपासणी करून उपचार केलेला आहे, वॅक्सिन दिलेला आहे आणि ARS अँटी रॅबिस सिरम पण दिलेला आहे।